महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा। हिट अँड रन प्रकरणात शहर पोलिसांना अखेर यश। पुण्यात कार अपघाताच्या घटना समोर येत असतानाच अशीच धक्कादायक घटना गाडगेनगर हद्दीतील कारढा नाका परिसरातील संमती कॉलनी परिसरात 3 मे रोजी घडली होती। भरधाव कार चालकाने दुचाकी चालकाला धडक दिल्याने दुचाकी चालक भीमसेन वाहने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। या घटनेत मृताच्या मुलाने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली। कारची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही पोलिसांना देण्यात आले होते। मात्र 3 मे रोजी घडलेल्या घटनेनंतरही गाडगेनगर पोलिसांना कार शोधण्यात अपयश आले। अखेर पोलीस विभागाने कारबाबत माहिती देणाऱ्यास 20,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले। या प्रकरणी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी विशेष लक्ष घालून कारचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 4 वेगवेगळी पथके रवाना केली। सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून सर्व बोल्ट गाड्यांची यादी तयार केल्यानंतर अखेर अपघात घडवणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी दह्यापूर येथील नांदुर तालुक्यातील 39 वर्षीय चालक प्रशांत जुनकरन बागडे यालाही अटक केली। चुलत भाऊ निखिल दिनेश बागडे अल्पवयीन मुलगा कार चालक प्रशांत बागडे हे शिक्षक आहेत। विक्रम ढोके, अमरावती। काय सांगा, गाडगेनगर हद्दीमध्ये हिट अँड रनचा गुन्हा घडला होता, आरोपी पसार होत आहे, कसा तपास करण्यात? सदर घटना ही 3 तारखेला झालेली आहे मेमध्ये, पण त्याचा व्हिडिओ जो एकच मिळाला होता खाजगी घरामधून, त्याच्या व्हिडिओचा आधार घेऊन खूप अनेक व्हेकल्सचा शोध घेतला, अनेक एरियामध्ये शोध घेण्यात आला होता, पण आरोपीचा काही माहिती कॉन्क्रीट मिळत नव्हती। याच्यासाठी आम्ही विशेष पथक, मग क्राईम ब्रँचचे आणि CIU पथक, पोलीस स्टेशनचे पथक असे सर्व 5 पथक तयार करून टाटा बोल्ट गाडी जेवढी अमरावती शहरात आहे पहिले त्यांचा शोध घेतला, नंतर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली सर्व यादी प्राप्त करून त्या सर्व वाहन चालकांची माहिती काढून त्याला वाहनांचा शोध घेणं, एक वाहनाचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं। बाकी तांत्रिक डाटा आणि व्हेकलचा उपलब्ध डाटा याच्या आधारे आणि काही गोपनीय माहिती जी मिळाली होती त्याच्या आधारे आज क्राईम ब्रँचच्या टीम्सनी त्यांना आरोपींचा शोध घेतला। ते वाहनसुद्धा मिळालेलं आहे आणि आरोपी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली। कलमात काही वाट केली? कलमात वाटलं यामध्ये सदोष मनुष्यवधाचा कलम वाढवण्यात आला आहे। ह्यात जे आरोपींचं बिहेवियर आहे, त्यांनी मृतकास तिथेच सोडून जखमीला कुठल्याही प्रकारची मदत न करता पळून गेलेले हे सर्व आपण CCTVमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि एक जबाबदार शासकीय कर्मचारी होता तो शिक्षक आरोपी, ते जबाबदारी सोडून, मदत करायची जबाबदारी सोडून ते पळून गेलेला आहे। कलम वाढ करण्यात आलेला आहे आणि यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं काम सुरू आहे।